तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत आपण? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. जवळपास सकाळचे वाजले आहेत 5:30 आणि आपण चालू आहे दंडोबाला. सर्व मित्रजण तिथे थांबलेले आहेत. तर चला मग जाऊया पटकन. 5:15ला जायचं प्लॅनिंग होतं, थोडासा 15 मिनिटं लेट झाला आहे. आपली इथं गाडी इथं उभी आहे. तर चला मग करूया व्हिडिओची सुरुवात. तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. चला मग करूया व्हिडिओची सुरुवात. आणि आज महाशिवरात्र पण होती, त्यामुळे म्हटलं दंडोबाला जाऊया. चला मग तुम्ही पण एन्जॉय करा, ठीक आहे. तर मित्रांनो, आत्ता आलेलो आहे रोहनच्या घराच्या खाली. रोहन या लागला आहे आणि मला वाटलं सगळेजण आले असतील, अजून आले नाहीत वाटतं, किंवा नाही तर आपल्याला तर जावं लागेल. आता जवळपास बघू शकता की तुम्ही 5:35 झालेले आहेत. आपली बाईक इथं उभा आहे आणि थोडीशी थंडी वाटते मला, कारण बघू शकताय तुम्ही जरा थोडासा कोहरा वगैरे दिसला आहे, म्हणजे धुकं दिसतंय. रोहन या लागला आहे. तर ठीक आहे, मग बघूया पुढं काय होतं. आता इथंच येणार आहेत का इथनं आपण पुढं तिकडे जाणार आहे, बघूया. मित्रांनो, 6:50 आम्ही पोहोचलेलो आहे दंडोबामध्ये. बघू शकताय सगळी म्हणजे आवरावरी चालू आहे. आणि थंडी एकदम बेकार होती, हात सगळे सुन्न झाल्यात. आणि इथं बघू शकता आलोय, पोहोचलोय. काय प्रॉब्लेम झाला नाही, येताना मस्तपैकी निवांत मजा करत आलोय. थोडासा वेळ लागला पण आलो फायनल. तर आता आपण दर्शन करून बाहेर आलोय आणि बाहेर आल्यावर बघू शकताय की थोडा नाश्ता होता, नाश्ता घेतलाय. तर थोडा नाश्ता करूया आणि मग भेटूया. म्हणजे खूपच घरातले बघूया. आता वर गेल्यावर आता सगळीच स्पीकर आवाज येणार नाही, म्हणजे येणार नाही इथं सगळं. म्हणजे तिकडं आरती वगैरे काय चालू आहे, आता अभिषेक चालू आहे म्हणजे. तर ठीक आहे मित्रांनो, आता सगळं आवरून आपण जाऊया वरच्या साईडला, ठीक आहे. मित्रांनो, आत्ता आपण आलोय दंडोबाच्या टॉपला, आणि म्हणजे टॉप हिलला. आणि एक भारी व्ह्यू दाखवायचा आहे तुम्हाला, आणि तुम्हाला नक्की आवडणार. बघा हे बघा, सनराईजचा व्ह्यू काय खतरनाक दिसायला आहे. सगळीजण येत आहे वगैरे. प्रज्वल मग काय म्हणतो? ठीक आहे. तर आपला मागचा प्लॅन पण सक्सेस झाला, दंडोबाला यायचं सक्सेस झालं. तर पुढचा व्हिडिओ कशावर असू देल, गेमिंगवर असू देल का कुठल्या ट्रॅव्हलिंगवर असू देल, नक्की सांगा. गेमिंगमध्ये कसं आहे, रोहन भारी खेळतोय, ठीक आहे, पण हम भी किसी से कम नाही असं म्हणायचं, म्हणजे ठीक आहे. अरे म्हणजे तसं नाही, भारी खेळ असतो. पंखा चालू केल्यावर हवा येते, पंखा चालू केल्यावर हवा येते. आणि माझ्या भावा तू सोबत नसल्यावर तुझी आठवण येते माझ्या भावा. माझा भाऊ माझा जीव आहे. फोटो पडते का नाही, कुठे निघालाय आता आम्हाला काय तू गॅस ठिकाणी पावलं दिसलं. आणि माझा इथे एक फोटो काढलेला, ते अजून डीपीवर आहे, रोहनच्या फोन मध्ये काढलेला. आपण आता चाललोय हळूहळू घरी. आणि या आपण हळूहळू घरी. हा, तर या आपण जीवनसृष्टीमध्ये म्हणजे आपल्या नैसर्गिक ह्याच्यात आपण सामान्य म्हणजे समावलं पाहिजे माणसानं, बरोबर आहे की नाही? आला ठीक आहे. तर मग असं माणसाने निसर्गासोबत राहावं, निसर्गासोबत मैत्री करावं. काय रे, काय केलास काय? गाइस प्लीज डिसलाइक. हा होय, आपलं हा काय बोलास? ब्लॉगरचं करिअर खतम करायला असं करू नका मित्रांनो, तुमचा भाऊच आहे मी. या चप्पला शपथ खाऊन डाल सांगतो, हा ब्लॉगरचं करिअर. बघा चप्पलची जोडी नाही आहे मित्रांनो, तर काय सांगायचं आता. हा, चप्पलचं करिअर खतम आहे. तर ठीक आहे, आपण आता इथं आपण आलेलो आहे स्ट्रक्चर पाशी. इथलं थोडं सिनेमॅटिक घेऊया, मग घरला जाऊया. आणि व्ह्यू पण एकदम मस्त आलेला आहे. नाईटला जवळपास 5:30ला आपण निघालेलो आणि मस्त एक निवांत आलो होतो. त्यामुळे एक 6:30 नाही 5:30ला निघालो नव्हतो, 5:45 वाजता निघालेलो. मस्त 5:45 पर्यंत आपण इथं दंडोबाला पोहोचलेलो. आणि आता आपण चाललो घरी. मस्त वाटत आहे. बघू शकता की व्ह्यूचा काही हेच नाही आहे. आणि तर मित्रांनो, जवळपास आता संध्याकाळचे 4 किंवा 5 वाजले असतील. आणि आम्ही सकाळीच आलो होतो, सकाळी जवळपास आम्ही
एक कितीपर्यंत 9:30 पर्यंत आलो होतो आम्ही सांगलीमध्ये. आणि जस्ट अरे कापड कुठे गेली यार, गाडीमधले कापड. रोहन आला होता थोडा बाहेर, त्याच्या बाईकचं म्हणजे थोडं सिनेमॅटिक शूट घ्यायचं होतं, त्यासाठी कापड घ्यायला आलो. कापडच नाही. 1 मिनिट थांबा. कारण आत्ता रोहन आलेला आहे इथं. भाई तर काय नाही, ह्याचं थोडं गाडीचं शूट घ्यायचं होतं, त्यामुळे म्हटलं जराशी वॉश करून घेऊया पहिला. तर मित्रांनो आता वॉश वेस्ट झालेली आहे, आता साफ करत आहे. बघू शकता किती क्लीन झालेली आहे एकदम पाणी मारल्यावर. मग रोहन कसं वाटलं? बघा सुझुकीचा लोगो बघा कसं चमकायला लागला. आता कसं वॉशिंगला आता दादा उभारल्यात, मग काही चमकणारच काय अहो नाही हो, मी नाही धुतलं direct. नाही. आता मी चाललोय सध्या घरी आणि बघू शकता की घरी मी आणि रोहन चाललोय. जातात थोडंसं हे पण घेतलं आणि थोडीशी 2 ताकचे पुढे पण घेतले डेअरीनुसार. थोडंसं प्यायला घेतलं म्हणजे थंड बिंड जरा वाटायला पाहिजे म्हटलं. मग इथं रोहन गाडी चालवायला. काय म्हणतेस मग रोहन अजून? गाडीचाच खाली झालं. अरे आता गाडीचं शूट केलंय, बघूया आता काय होतंय. जर ब्लॉग मध्ये टाक. वय टाकूया की. काय वाटते कंपनी देईल काय जरा रिस्पॉन्स त्याच्यावर? देईल की. चांगलं झालं तर नक्की. हा फेमस करा. वय फेमस करा मित्र. डायरेक्ट कंपनी कशी पोचवायला पाहिजे. ठीक आहे, मी ट्राय करतो करायचं. पहिला करूया. ठीक आहे. तर टाइम एवढा कमी आहे की आम्हाला ताक रस्त्यावर जातं, गाडीवर जाता प्यावं लागायला लागले. ठीक आहे, स्ट्रॉ पण नाही आहे सोबत, आम्ही असंच प्यायला लावले. हीच तर मज्जा. हा मस्त वाटलं. काय झालं, आपण सकाळी गेलो होतो ना दंडोबाला, मग तिथं थोडंसं नाश्ता वाष्टा केल्यावर जरा पोट म्हणजे हे झालं जरा, काय तर पोटात काही वेगळंच वालतं. त्यामुळे म्हटलं जरा रोहनने म्हटलं ताक पिया, सगळं ठीक होईल. ताक पिल्यावर जरा गार झाले बघा पोट एकदम. मस्त आयडिया सांगितलं, घरेलू आयडिया. आता बाकी काय नाही, प्रज्वलकडे थोडंसं काम आहे. प्रज्वलकडे सगळं जास्त काय 20 मिनिटाचं काम आहे, डायरेक्ट घरीच यायचे. चला मग जाऊया फटाफट प्रज्वलकडे. तर प्रज्वल साहेब भेटलेले आहे आम्हाला. पाणी काय नाही. पाणी होतं सकाळी.